शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या 5 घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत। त्यामधील सर्वात मोठी आणि पहिली घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या ती म्हणजे दिवाळीच्या तोंडावर कर्जमाफी आता येत्या 16 ते 17 ऑक्टोबर पासून कर्ज तुमच्या बँकेतील कट व्हायला आता सुरुवात होणार आहे। 20 ऑक्टोबरला दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या तोंडावर आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना एक मोकळा श्वास या ठिकाणी घ्यायला आता मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलं आहे त्यांचं कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। तसेच तुम्हाला अतिवृष्टीचं तुमचं नुकसान झालं असेल, 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला तुमचा पीक विमा असेल तर अशा प्रकारच्या 5 मोठ्या घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता या कर्जमाफीचा, अतिवृष्टीच्या नुकसानीचा, पीक विम्याचा फायदा होणार आहे? राज्यातील या 10 बँकांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार आता या ठिकाणी तयार झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। बघा, राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी म्हणावी लागेल, तुमचं सरसकट कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी आता सरसकट कर्ज माफ व्हावे यासाठी सरकारने आता कबुली दिली आहे। 31,628 कोटी रुपये या ठिकाणी आता कर्जमाफीसाठी, अतिवृष्टीसाठी आणि पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली आहे। आता शेतकऱ्यांसाठी यामध्ये महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्या माध्यमातून कर्जमाफीबद्दल नवीन बैठक त्या ठिकाणी झाली। अतिवृष्टी, पीक विमा आणि त्या ठिकाणी कर्जमाफी याबद्दलचा कोणता निर्णय घेण्यात आलाय आणि 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची निवड पहिल्यांदा करण्यात येणार आहे, कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे, तुम्ही कर्ज आता किती वर्षापासून काढून ठेवलंय हे तुमचं आता त्या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे। त्यामुळे 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज आता शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा लाभ भेटणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। राज्यातील आता कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे तुम्हाला 2 ऑगस्टला सरकारने दिलेत। नमो शेतकरीचे पैसे 9 सप्टेंबरला तुमच्या बँकेत सरकारने सोडलेत। पीक विमा देखील काही शेतकऱ्यांना मिळालाय तर काही शेतकऱ्यांना पुढील 2 दिवसांमध्ये मिळणार आहे। अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। आठवते का? बघा, तुम्हाला पीएम किसानचे आता 2,000 रुपये तुम्हाला 2 ऑगस्टला त्या ठिकाणी बँकेत जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला आहे। त्यानंतर 9 सप्टेंबरला नमो शेतकरीचे 2,000 रुपये पण आता मिळालेत। बरोबर आता 1 महिन्याने तुम्हाला शेतकऱ्यांना पीक विमा देखील बँकेच्या खात्यावरती नमोचे पैसे मिळाल्यानंतर मिळाला आहे। तर काही शेतकऱ्यांना पीक विमा पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये जमा होणार असल्याची आता बातमी या ठिकाणी सरकारने सांगितल्या। कारण 31,628 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। सर्व आता या ठिकाणी झाल्यानंतर सरकार वळलं आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकडे सरकार वळलंय। नेमकं कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, दिवाळीला कोणत्या शेतकऱ्यांचं तोंड गोड होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2017 पासून 2025 पर्यंत किती कर्ज आतापर्यंत बँकांचं काढून ठेवले? सरकारच्या माध्यमातून समिती सुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या। या समितीमध्ये आता 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। यामध्ये समिती सरकारच्या माध्यमातून स्थापन जी करण्यात आल्या यामध्ये शेतकऱ्यांची आता 2 दिवसांमध्ये पुढील चौकशी सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच पाहिलं आहे। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 2 लाभ सरकारच्या माध्यमातून मिळालेत। ते म्हणजे शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे 2,000 रुपये मिळालेत।
लागलीच लगेच पीएम किसानचे पण 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळालंय। आता 2017 पासून 2025 पर्यंत जे काय त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्ज काढले ती कर्जमाफी करण्याकडे सरकार आता वळल्याचं पाहायला मिळालंय। मग आता कोणाकोणाचं कर्ज माफ करायचं ठरवलंय? काही शेतकऱ्यांना पीक विमा देखील या ठिकाणी बँकेत जमा झालाय। आता सरकार वळलंय ती म्हणजे तुमची कर्जमाफी करण्याकडे। आता तुमचा जिल्हा सरकारने नेमकं कर्जमाफी करण्याकडे कोणत्या लिस्टमध्ये सांगितलंय? तुमची बँक सरकारने आता ठरवलेल्या या बँकामध्ये आहे का? हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 10 बँकांची कर्जमाफी करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत फायद्याचा आता या ठिकाणी ठरणार आहे। सर्वांनी काळजीपूर्वक बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आता ही तारीख सांगण्यात आल्या 17 ते 18 ऑक्टोबर दरम्यान तुमची कर्जमाफी आता त्या ठिकाणी फिक्स करून टाकल्या। त्यांनी सांगितलंय आता आम्ही नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये सोडलाय। पीएम किसानचा देखील हप्ता 2000 रुपये सोडलाय। काही शेतकऱ्यांना आम्ही जिल्ह्यामध्ये पीक विमा देखील सोडलाय। काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय तर काही शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळायचा बाकी आहे। आता उरला आहे ती म्हणजे कर्जमाफी। आता कर्जमाफी देखील आता 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान दिवाळीच्या तोंडावर या 10 बँकांची आणि 12 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। मग आता तुम्ही कोणत्या बँकांचं कर्ज त्या ठिकाणी काढलंय, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय तुम्ही नक्की बघायचा आहे। कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 31,628 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्यासाठी सरकारने या ठिकाणी पॅकेज जाहीर केले। मग आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड आहे त्यांचीच कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे। तसेच पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। यामध्ये काही अटी पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफीसाठी या ठिकाणी लावण्यात आले आहेत। या अटी पात्रता एकदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि त्यानंतर सर्वांनी 2 मिनिटांमध्ये लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे कर्जमाफ होणार आहे। कारण मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेतलेलं पाहायला मिळतंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या ठिकाणी समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना काही कागदपत्रे देखील या ठिकाणी समितीमध्ये मागवली जातील। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहे। त्यामुळे कागदपत्रे देखील समिती तुम्हाला मागू शकते। त्याचं कारण म्हणजे तुम्ही गोरगरीब आहे हे सरकारनं आता ओळखलं पाहिजे। आता का त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा सरकारला लागणार आहे। ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फार्मर ID कार्ड काढले बघा। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय फार्मर ID कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढलं नाही त्यांचं कर्ज माफ होणार नाही, त्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळणार नाही, कोणताही लाभ मिळणार नाही। त्यामुळे फार्मर ID कार्ड हे पहिलं कागदपत्र आता तुम्हाला समिती 2 दिवसांच्या आतमध्ये मागू शकते। कारण 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान तुमचं कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। मग कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि पुढचं कागदपत्र या ठिकाणी का मागवण्यात आलंय बघा। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कर्जमाफी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दुसरं कागदपत्र या ठिकाणी आता त्या ठिकाणी समिती तुम्हाला मागणार आहे ती म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड। सर्वांनी ध्यान देऊ नका कारण ही कागदपत्रे ऐन टायमाला तुम्हाला जर समितीने मागितली तर तुमच्याजवळ जर नसली तर तुमचं कर्जमाफ होण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळे दुसरं कागदपत्र तुम्ही तयारच ठेवायचं आहे। 2 दिवसांच्या आतमध्ये समितीद्वारे तुम्हाला अधिकारी घरी येतील आणि कागदपत्र मागतील। कारण तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहे का नाही हे सरकारला आता शोधायचं आहे। आता बघा दुसरं कागदपत्र म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड। बघा पिवळं व केशरी रेशन कार्ड यासाठी सरकार आता तुम्हाला मागवतोय। त्याचं कारण म्हणजे आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच शेतकऱ्यांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आता आहे। म्हणजे तुमचं उत्पन्न सुद्धा सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ढकललं जाईल आणि तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा त्या ठिकाणी होणार नाही।
तुम्ही 2017 पासून 2025 पर्यंत कर्ज काढला असेल तर तुमचं कर्जमाफी किती होणार आहे? त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी सरकारने कोणता शब्द दिलाय? काही त्या ठिकाणी म्हणत आहेत आम्हाला सरसकट कर्जमाफीचा शब्द दिलाय, काही जणांना म्हणले 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफ होईल असं सुद्धा या ठिकाणी म्हणत आहेत। मग नेमकं 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफ होणार का सरसकट तुम्ही जेवढं आतापर्यंत कर्ज काढले तर ते सर्व कर्जमाफ होणार हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। परंतु त्याआधी तिसरं कागदपत्र आता तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये समिती त्या ठिकाणी येणार आहे, समितीचे अधिकारी तुम्हाला येणार आहेत आणि चेकिंग होणार आहे। पहिलं कागदपत्र सांगितलं फार्मर आयडी कार्ड, दुसरं कागदपत्र पिवळं व केशरी रेशन कार्ड झेरॉक्स, त्यानंतर तिसरं कागदपत्र कोणतं आहे हे तुम्हाला सांगणारच आहे आणि त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे, कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। परंतु त्याआधी तिसरं महत्त्वाचं कागदपत्र काय मागवले बघा। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता तिसरं कागदपत्र समिती तुम्हाला या ठिकाणी मागणार आहे, ती म्हणजे सर्वांनी ध्यान देऊन ऐका, तुमचं उत्पन्नाचा दाखला। सरकारने आता उत्पन्नाचा दाखला यासाठी मागवलाय, ते म्हणजे तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ढकलण्यात येणार आहे, तुमची कर्जमाफी येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार आहे। तुम्ही शेतकरी त्या ठिकाणी श्रीमंत असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण तुम्ही श्रीमंत शेतकरी आहात असं सरकारचं म्हणणं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची 2 कागदपत्रे सांगण्यात आलेत, ती जर कागदपत्रे तुम्ही नाही दिली तर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार नाही। मग 3 कागदपत्रे सांगितलेत, अजून 2 कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे। आता त्या बँकांची लिस्ट यादा या ठिकाणी सांगण्यात आल्या। पहिली बँक आहे ICICI बँक, दुसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक। कोटक महिंद्रा बँक आणि ICICI बँक यामध्ये जवळजवळ आता या ठिकाणी 3 लाख शेतकऱ्यांनी कर्ज काढल्याचं शेती पिकासाठी या ठिकाणी सापडले। या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आता पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यामध्ये होणार आहे। परंतु आता शेवटची 2 कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते जर नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे पुढची कागदपत्रे कोणती आहेत हे तुम्ही बघायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या 2 बँका सरकारने निवडलेत, कॅनरा बँक, युनियन बँक। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये कर्ज त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्याचा निर्णय झाला आहे। त्यानंतर आता पुढच्या 2 बँका सरकारच्या माध्यमातून कोणत्या निवडलेत, तुम्ही या बँकामध्ये कर्ज काढलंय का आता नक्की बघा। आता बघा या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या, त्या ठिकाणी इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा या 2 बँकांचं सरसकट त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज माफ करण्यात येणार आहे। तुम्हाला सरसकट कर्ज माफ करण्यात येणार आहे का 1.5 लाखांची कर्ज माफ करण्यात येणार आहे? तुम्ही 2017 पासून 2025 पर्यंत आतापर्यंत नेमकं किती त्या ठिकाणी कर्ज माफ त्या ठिकाणी काढले, म्हणजे शेती पिकासाठी कर्ज काढले हे सुद्धा तुम्ही आता बघायचं आहे। परंतु कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्त होणार आहे ते तुम्ही आता पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जर जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। कारण पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 12 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्याचं ठरवलंय। तुमची बँक यामध्ये आहे का बघा। पुढची बँक सरकारने सांगितल्या त्या बँकेचं नाव आहे HDFC बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येस बँक। या बँकेमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्यात येणार आहे। 1.5 लाख होणार आहे का सरसकट सगळंच कर्ज माफ होणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफीसाठी तुम्हाला 5 कागदपत्रे मागितली होती। पहिली 3 कागदपत्रे सांगितलेत ते म्हणजे रेशन कार्डात झेरॉक्स, फार्मर आयडी कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कागदपत्र तुम्हाला लागणार होतं उत्पन्नाचा दाखला। त्यानंतर अजून 2 कागदपत्रे पण सांगणार आहे। परंतु त्याआधी पुढच्या बँका सांगण्यात आलेत, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकेतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। सगळ्यात जास्त म्हणजे पोस्ट ऑफिस आणि जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक या बँकामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे। 12 जिल्ह्यांचा यामध्ये सर्वात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे। 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटची 2 कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्यात येणार आहे।
आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिले 2 जिल्हे पहिल्यांदा निवडण्यात आलेत, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला. शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून या जिल्ह्यांना ओळख आहे. या जिल्ह्यांचे कर्ज पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेत. त्या जिल्ह्यांचं नाव आहे ते म्हणजे धुळे आणि चंद्रपूर. या 2 जिल्ह्यांमध्ये आता कर्ज त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत नांदेड आणि लातूर. या 2 जिल्ह्यांचं सुद्धा कर्जमाफ या ठिकाणी करण्यात येणार आहे. परंतु कोणती 2 कागदपत्रे लागणार आहेत, कारण ती कागदपत्रे जर नसतील तर समितीद्वारे जे अधिकारी येतील त्यांचं तुमच्याद्वारे त्या ठिकाणी गोरगरीब आहे असं या ठिकाणी तुम्हाला समजणार नाहीत. त्यामुळे कोणती कागदपत्रे आहेत नक्की बघा. त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत. त्या जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलाय, ते म्हणजे महत्त्वाचे जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांचं नाव आहे बीड आणि जालना. या 2 जिल्ह्यांचं सुद्धा कर्जमाफ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सांगण्यात आलेत. त्या जिल्ह्यांचं नाव आहे ते म्हणजे बुलढाणा आणि परभणी. या जिल्ह्यांचं सुद्धा कर्जमाफ सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून लास्टचे पुढचे 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेत. त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा, धुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यामध्ये आता धुळे आणि या ठिकाणी पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफ करण्यात येणार आहे. शेवटची 2 कागदपत्रे कोणती आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं कागदपत्र तुम्हाला आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायला सांगितलंय. त्यावरती तुमचं नाव जन्मतारीख व्यवस्थित आहे का बघा, ही कागदपत्र पहिलं. त्यानंतर दुसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं सांगितलंय ते म्हणजे 7/12 उतारा. हे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत, कारण दिवाळीच्या तोंडावर आता तुमची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा आता त्या ठिकाणी निर्णय घेतलाय अशी बातमी सूत्रांकडून आता मिळते. त्यामुळे लवकरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. बँकेला आधार कार्ड लिंक वगैरे करून ठेवा, नक्कीच तुमची कर्जमाफी होईल. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.